नमस्कार मैत्रिणींनो, नव्याच क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पफ स्लीव्सची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। जर तुम्हाला याची स्टिचिंग पाहायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती चेकआउट करू शकता किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही चेकआउट करू शकता। आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला पफ स्लीवची कटिंग कशी करायची ते आपण डिटेलमध्ये पाहूयात। इथे पहा, मी इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे, जेणेकरून आपला कपडा जर तिरका असेल तर तो व्यवस्थित व्हावा। तर इथे मी स्ट्रेट लाईन पासून वरती बाहीची लांबी घेणार आहे। तर इथे मला तयार बाहीची लांबी 8 इंच हवी आहे। जर तुम्ही अस्तरची बाही कटिंग करणार असाल तर त्यामध्ये 1 इंच ॲड करावं आणि जर बिगर अस्तरची बाही कटिंग करणार असाल तर त्यामध्ये 1.5 इंच ॲड करावं लागेल। तर इथे मी अस्तरची बाही कटिंग करते त्यामुळे मी 1 इंच ॲड करते। तर इथे मला 8 इंच तयार बाही लांबी हवी आहे, म्हणून मी इथे 9 इंच बाही लांबी घेत आहे। तर इथे मी 9 इंचला एक मार्किंग करून घेते। हे पहा, इथे 9 इंचला मी एक मार्किंग करून घेतलेलं आहे। या पद्धतीने मार्किंग करायचं आहे। त्यानंतर आपण बाही रुंदी घेणार आहोत। बाही रुंदी माझी इथे मी 8 इंच घेणार आहे। हे पहा, इथे जी आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावरती आपण व्यवस्थित टेप ठेवून 8 इंचवरती मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे मी आता 8 इंचवरती मार्किंग केलेलं आहे। हे पहा, या पद्धतीनं। आणि आता जे 8 इंच मार्किंग केलेलं आहे तिथून आपण बाही लांबीची मार्किंग करणार आहोत। तर इथे मी 9 इंचवरती मार्किंग करणार आहे। हे पहा, या पद्धतीने इथे 9 इंचवरती मार्किंग करून घेतलं आणि हे दोन्ही पॉईंट आता आपणाला जॉईंट करायचे आहेत। स्ट्रेट लाईननी आपण हे दोन्ही पॉईंट जॉईंट करून घेणार आहोत। या पद्धतीने जॉईंट केल्यानंतर बॉक्स रेडी होईल। त्यानंतर खालच्या साईडला स्ट्रेट लाईनवरती दंडघेर घेणार आहोत। इथे दंडघेर मी 5.5 इंच घेतलेला आहे आणि 1.5 इंच पुढे मार्जिन घेणार आहोत। तर इथे 1.5 इंचवरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता हे पहा, हे 1.5 इंच जे मार्किंग घेतलेलं आहे ते तुम्ही 2 इंचही घेऊ शकता। तुम्हाला जेवढं मार्जिन ठेवायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता। त्यानंतर इथे मी 2.5 इंच घेतलेलं आहे, तिथून आपण खालच्या साईडला 2.5 इंच घेणार आहोत। इथून 2.5 इंच घेऊन एक लाईन ड्रॉ करणार आहोत। या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि 2.5 इंचवरती मार्किंग करायचं आहे। त्यानंतर या साईडलाही आपण 2.5 इंच घेणार आहोत आणि 2.5 इंचवरती मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे 2.5 इंचचे दोन्ही पॉईंट व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे आहे। या पद्धतीनं एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे। हे पहा, इथे आपला एक बॉक्स रेडी झालेला आहे। तर इथे आपण आता 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2.25 इंचही मार्जिन घेऊ शकता। तर इथे पहा, मी दोन्ही मार्किंग करून दाखवलेले आहे। तर इथे मी 2.25 इंच मार्जिन घेतलेलं आहे। तर इथे आपण आता मार्जिनची आणि आपली जी फिटिंगची लाईन आहे ती जॉईन करून घेणार आहोत। हे पहा, या पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे वरच्या साईडला 1 इंच घेणार आहोत। या पद्धतीने 1 इंचवरती मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर जो बॉक्स आहे त्याच्या कॉर्नरपासून आपण जो 1 इंच मार्किंग केलेलं आहे तिथून आपण या पद्धतीनं लाईन ड्रॉ करायची आहे। तर इथे आपण आता जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्याचा सेंटर काढणार आहोत। या पद्धतीने टिप ठेवायचा आहे आणि त्याला मधून फोल्ड करायचं आहे आणि त्या ठिकाणी एक मार्किंग करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण सेंटर काढलेला आहे। तर इथे आपण आता बाहीचा शेप देणार आहोत। व्यवस्थित शेप या पद्धतीनं देऊन घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने शेप दिलेला आहे। तर ही आपली साधी बाही कटिंग झालेली आहे। तर आता आपण पफसाठी मार्किंग करून घेणार आहोत। इथून वरती आपण 5 इंचवरती एक मार्किंग करणार आहोत। या पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। त्या मार्किंगवरती आपण 3 इंचची एक लाईन ड्रॉ करणार आहोत। 3 इंच इथे घ्यायचं आहे आणि एक मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपली जी बाहीची लाईन आहे तिथूनही आपण 3 इंच घेणार आहोत आणि हे दोन्ही पॉईंट आपण स्ट्रेट लाईननी जॉईन करून घेणार आहोत, जेणेकरून आपला एक बॉक्स रेडी होईल। हे पहा,
त्यानंतर इथे बाहीचा शेप द्यायचा आहे। मी जसा शेप दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे। तर इथे बाहीची मार्किंग करून कंप्लीट आहे। आता याची आपण कटिंग कशी करायची ते पाहूयात। जर तुम्हाला माझी बाही ड्राफ्टिंग समजली असेल, जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर नक्की करा। आणि जरी काही शंका असतील या बाही कटिंगबद्दल तर तुम्ही मला कमेंट नक्की करू शकता। त्यानंतर इथे पहा सेंटरला एक नॉचिंग करायचं आहे, हे पहा या पद्धतीने। त्यानंतर इथे जे 3 इंचचं मार्किंग केलेलं होतं तिथेही आपण नॉचिंग करून घेणार आहोत। त्यानंतर फिटिंगची जी लाईन आहे तिथेही नॉचिंग करून घ्यायचं आहे। हे पहा इथेही मी नॉचिंग करून घेतलेलं आहे। तर आपले लाइनिंग कटिंग करून तयार आहे। आता आपण मेन फॅब्रिकवरती याची कटिंग करणार आहोत। इथे मी मेन फॅब्रिक घेतलेलं आहे। तर यावरती आपण आता जे बाही कटिंग लाइनिंगचे केलेले होते ते बंद बाजूवरती बंद बाजू ठेवून व्यवस्थित साइड्सनी अर्धा इंच मार्जिन सोडून कटिंग करून घेणार आहोत। हे पहा या पद्धतीने व्यवस्थित प्रॉपर ठेवून घ्यायचं आहे आणि साइड्सनी अर्धा इंच किंवा पाव इंच मार्जिन सोडून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे। बंद बाजूच्या साइडला थोडेही मार्जिन सोडायचे नाही, ते व्यवस्थित एकावरती एक प्रॉपर ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याची कटिंग करून घ्यायची आहे। तर इथे पहा आपली दोन्ही फॅब्रिकची कटिंग व्यवस्थित कंप्लीट झालेली आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला किंवा मी जी पफ बाही कटिंग सांगितली किंवा कटिंग करून दाखवली ती जर तुम्हाला समजली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर नक्की करा। आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज किंवा नवनवीन ब्लाउज डिझाईन्स पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्यू।